आज आहे संकष्ट चतुर्थी आणि त्यानिमित्त मी माझी देवपूजा कशी करते ना ती तुमच्याशी शेअर करणार आहे। तर फुलं चोरीला जाण्याआधी अंघोळ केली आणि म्हटलं चला आधी टोकरीमध्ये फुलं घेऊन यावी, कारण 8 दिवस झाले आमच्याकडे ना फुलं चोरीला जातात। तर चला आधी जास्वंदीची सगळी फुलं तोडून घेतली, त्याच्यानंतर गोकर्णाची सगळी फुलं तोडून घेतली। गोकर्णाचा कलर खूप सुंदर आहे माझ्याकडचा। तर त्याच्यानंतर शोधून शोधून दुर्वा घेऊन आले, कारण आमच्या इकडे ना बकरं फिरतात ना, बकरांमुळे दुर्वा काही सापडतच नाही आणि आता पाऊस पण बंद झालाय, त्याच्यामुळे दुर्वा शोधायला तेवढे थोडे कष्ट घ्यावे लागले बरं का। त्याच्यानंतर वरती आले आणि घर मी आंघोळीच्या आधी झाडून ठेवलं होतं, त्याच्यानंतर मी पुसून घेतलं वरती आल्यानंतर। तर छान अशी फरशी पुसून घेतली आणि त्याच्यानंतर मला करायची होती देवपूजेला सुरुवात। तर घरामध्ये फर्निचरचं काम चालू आहे, आता हे परत घाण होणारच आहे, तरी पण मी आधी फरशी पुसून घेतली आणि देवपूजेला सुरुवात केली। तर तामणामध्ये सगळ्या काही मूर्ती आहेत त्या काढून घेतल्या, नंतर सगळे फोटो काढून घेतले, स्वामींचं आसन काढून घेतलं, स्वामींची मूर्ती पण इथं खाली ठेवली आणि मग त्याच्यानंतर हे सगळं काही मोकळं करून घेते आणि देवघर स्वच्छ पुसून घेतलं। परत ते खालचं जे वस्त्र आहे ना पिवळ्या कलरचं, ते धुवून 2-3 वेळा झटकून आणलं, कारण ते काय एवढं पाणी धरत नाही बरं का, विलेटचा कपडा आहे ना त्याच्यामुळे। तर सगळे काही फोटो आपल्या आपल्या जागेवर पुसून ठेवले, त्याच्यानंतर सगळ्या मूर्तींना अंघोळ घालून ते पण आपल्या आपल्या जागेवर ठेवले। आता देवांची सुद्धा एक विशिष्ट जागा ठरलेली असते की कोण देवी ना त्या सगळ्या उजव्या बाजूला असतात आणि जे देव आहेत ना ते डाव्या बाजूला असतात। तर त्याच्यामुळे जसं असतं ना ठरलेलं त्यांची जागा, त्याचप्रमाणे मी माझ्या देवघरामध्ये देवांची मांडणी केलेली आहे बरं का। तर सगळं काही व्यवस्थित सगळ्यांचे अंघोळ वगैरे देवांची झाल्यानंतर त्यांच्या अंगावरती मी त्यांचे वस्त्र टाकून घेतले, त्याच्यानंतर गळ्यातील माळा घालून घेतल्या आणि आता मी चंदनाचा टिळा लावते देवांना सगळ्या। त्याच्यानंतर सगळ्या देवींना हळदी कुंकू लावलं। आता हे केवड्याचं पान मी घेऊन आले होते खालून येताना आणि तुळशीचा हार पण बनवायसाठी तुळशीची पानं पण घेऊन आलते। तर तुळशीचा हार बनवला गणपती बाप्पांसाठी, दुर्वाची जुडी बांधून घेतली, ती बाप्पा पुढे ठेवली आणि कलश स्वच्छ घासून पुसून घेतला, त्याच्यानंतर नारळ थोडा ओला करून आणून ठेवला आणि सगळ्या देवांना फुलं ठेवून घेतली। आता समोर आहे ना सगळी जास्वंदीची फुलं ठेवलीत, कारण मूर्ती छोट्या आहेत आणि जास्वंदीची फुलं एवढी मोठी मोठी आहेत ना, तर मूर्तीच दिसत नाही, त्याच्यामुळं गोकर्णाची फुलं सगळी वरती ठेवली आणि पिवळा पितांबर कसा असतो तसं माझं देवघरातलं वस्त्र असल्यामुळे त्याच्यावरती गोकर्णाची फुलं आहे ना अगदी उठून दिसतात बरं का, ते तुम्हाला मी नंतर दाखवते। तर बघा इथं माझी आता गणपती बाप्पांची आरती करून झालेली आहे, गणपती बाप्पांना सगळ्या देवांना नमस्कार केला। तर हे बघा अशी काही माझी देवपूजा झालेली आहे, तुम्हाला आता मी समोरचा कॅमेरा ऑन करून दाखवते। तर हे बघा गोकर्णाची फुलं किती सुंदर दिसते त्या पिवळ्या कलरच्या वस्त्रावरती बघा। तर वेलवेटचं वस्त्र आहे ना त्याच्यामुळं आणि फुलं म्हणजे खूपच छान दिसतात, गोकर्णाची फुलं मला खूपच आवडतात ही। आणि मग त्याच्यानंतर ही जास्वंदीची फुलं सगळे समोर मांडलीत बघा, मी मग अशी तुम्हाला सांगितलं तसं, आणि बाप्पासाठी इथं पाणी पण ठेवलं मी भरून। तर खूप छान वाटते, अशी काही देवपूजा मी करत असते। तर कशी वाटली माझी देवपूजा ते मला कमेंट करून नक्की सांगा। चला मग व्हिडिओ इथेच एंड करते, बाय बाय।